नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयचा पाठ क्रमांक 7 गणितीय पदावलींचे सरलीकरण यामध्ये आपल्याला पदावली सोडवायची आहेत आणि त्यामधला स्वाध्याय 7.1 आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण 6.2 चा स्वाध्याय सोडवलेला आहे। तर 6.2 चा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर उजव्या कोपऱ्यामध्ये वर डिस्प्ले होती लिंक, त्याच्यावर तुम्ही टच करून जाऊ शकता। आता 7.1 ची जी पदावलीची गणित आहेत, खूप इंटरेस्टेड गणित आहेत, चांगली आहेत, एक एक बघू आपण। आणि तुम्हाला ही गणित सोडवताना अतिशय गंमत वाटणार आहे, मजा वाटणार आहे। लोड घेऊन अजिबात करायचं नाही। व्हिडिओचा मोबाईल व्यवस्थित अंतरावर आडवा करून ठेवा आणि पाहून हे एक एक उदाहरण सोडवा। नाही समजलं तर थोडंसं मागे घ्या, दुसऱ्या वेळेस समजून घ्या। पदावलीचं एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, कंचे भागू बेव। अगोदर कंस सोडवायचा, नंतर चा ची चे जे असेल भागाकार, नंतर गुणाकार आणि बेरीज वजाबाकी ज्या अनुक्रमाने आहे त्या क्रमाने सोडवलं तरी काही फरक पडत नाही। मग दुसरी गोष्ट, कंस सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात। या ठिकाणी मी अगोदरच सांगतो तुम्हाला, हा एक साधा कंस असतो, त्यानंतर हा चौकोनी कंस असतो, त्यानंतर महिरपी कंस असतो। तर हे सोडवण्याचा सुद्धा क्रमांक असतो, हा पहिल्यांदा सोडवायचा, हा दुसऱ्यांदा, हा तिसऱ्यांदा, अशा पद्धतीने हे कंस सोडवायचे असतात। आता या पदावलीमध्ये आपल्याला ही जी पदावली दिली आहे याच्यामध्ये कुठलाही कंस नाही, परंतु क्रिया आहेत। भा म्हणजे भागाकार, 120 भागिले 4। आता मी अगोदर पदावली लिहितो, 650 अधिक 120 भागिले 4 वजा 15 गुणिले 8 या पदावलीची किंमत। आता मला 120 भागिले 4 पहिल्यांदा सोडवायचे, त्याच्यानंतरचा क्रम आहे 15 गुणिले 8, मग बेरीज वजाबाकी त्या क्रमाने मी सोडवणार आहे। इतकं सुटसुटीत सोपं आहे। मग 120 भागिले 4 मी भागाकार करतो। या ठिकाणी अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने आपण भागाकार घालू। पहा, 4 1 4, 4 3 12, 0 0। मग 650 अधिक भागाकार काय आला 30 वजा 15 गुणिले 8 मला हे सोडवायचं आहे, तर 15 8 120। मग आता हे 650 अधिक 30 यांची बेरीज करू, 680 आलं का लक्षात, वजा 120। मग पहा, 0 मधून 0 गेले, 0 राहिले, 8 मधून 2 गेले, 6 राहिले, 6 मधून 1 गेले, 5 राहिले। उत्तर आलं 560, म्हणजेच पर्याय क्रमांक डी, हा डी पर्याय उत्तर आलेलं आहे। 560 उत्तर आलं। इतकं सरळ, म्हणजे पदावली ही फार आपल्या डोक्याला एक चालना देणारं गणित असतं। आता दुसरं गणित लगेच पाहू आपण। आता हे दुसरं उदाहरण आहे। या दुसऱ्या उदाहरणात काय दिले, 2 5 10 17 आणि पुढे डॅश डॅश आहे, या क्रमिकेतील, म्हणजे ही एक संख्यांची मालिका आहे। मग या मालिकेमध्ये आता ह्याच्यानंतर येणारी संख्या काय असेल, आता आपण अगोदर पाहूया। 2 5 10 17 या प्रत्येक पुढच्या संख्येच्या मागच्याशी काहीतरी संबंध असतो। 2 पहा अधिक 3 झाले, 2 आणि 3 5, इथं अधिक 5, 5 आणि 5 10, इथं अधिक 7, म्हणजे 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 2 2 वाढत चालला। यांच्यामधला गॅप जो आहे, इथं 3 चा गॅप होता, इथं 5 चा गॅप आहे, इथं 7 चा गॅप आहे, इथं 7 अधिक 2 9 चा गॅप राहील। म्हणजे 17 अधिक 9 बरोबर काय राहील, 9 7 16 आणि ह्याचा 1 1 आणि 1 2, 26 हे पुढची संख्या राहील, पर्याय क्रमांक ए। इतकं सरळ साधं सोपं उत्तर आहे। म्हणजे ह्या प्रत्येक दोन संख्येच्या मधला गॅप जो आहे तो 2 2 न वाढत चालला आहे, इतकंच लक्षात ठेवायची गरज आहे। प्रत्येक वेळी काही ना काही इथं लॉजिक असतं, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे। आता तिसरं उदाहरण पाहू आपण। तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पहा, 3 कंसात 13 अधिक 6 गुणिले 7 भागिले 11 गुणिले 3 वजा दुसऱ्या कंसात 12 वजा 4 गुणिले 2। आता आपल्याला एक एक कंस सोडवायचा, हा कंस, हा कंस, हा कंस अगोदर। मग हे 3 ला 3 तसंच ठेवलं, 13 अधिक 6 गुणिले 7, अगोदर ह्याच्यातला सुद्धा कंस सोडवायचा, परंतु त्या कंसात सुद्धा ज्या सिक्वेन्सनं आपल्याला तिथं सांगितले
त्याच क्रमानं आपल्याला उदाहरणं करावं लागतं. म्हणजे अगोदर गुणाकार, बेरजेच्या अगोदर गुणाकार. 6 7 42 भागिले 11 3 33 वजा 12 वजा 4 2 8, कारण हा गुणाकार अगोदर केला. इतकं तुमच्या लक्षात आलं. 6चा पाडा 7 पर्यंत म्हणला, 6 7 42 आला. आता यांची बेरीज 3 गुणिले, आता हा कंस मी काढून टाकतोय कारण अंक बाहेर घ्यायलो मी. इथं गुणिले कंसाचा याचा संबंध असतो काय, की हा कंस असला की इथं कंस काढल्यानंतर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं जर इकडे अंक असेल तर. मग 3 आणि 2 5, 4 आणि 1 5 भागिले 33 वजा 12 मधून 8 गेले 4 राहिले, ह्याची वजाबाकी केली, हे 33 कंसाच्या बाहेर घेतलं. आता इथं गुणाकार आहे भागाकार आहे, आपल्याला गुणाकाराच्या अगोदर भागाकार करायचा. 55 भागिले 33, मग 3 गुणिले 55 हे भागिले 33 असं लिहितो मी, वजा 4. 11 3 33, 11 5 55, 11 5 55. आता याच्या खाली काही नाही, म्हणजे एक अंशाला आणि छेदाला पुन्हा आपण सारख्याच संख्येने बघू शकतो. 3 1 3 3 1 3. मग काय राहिले इथं 5 वजा 4, 5 वजा 4, कारण 5 1 5 यांचा जरी गुणाकार केला तर. मग 5 मधून 4 गेले 1 आले. याचं उत्तर काय आलं तर पर्याय क्रमांक बी 1 हे उत्तर येतं. पहा, हे क्रम लक्षात घ्या. मी आता कशा पद्धतीनं नाही लक्षात आलं, आपण डबल सांगून व्हिडिओचा वेळ नाही वाढवणार, तुम्ही थोडंसं मागं घ्या आणि डबल पहा. याच्यानंतर आपण आता चौथं उदाहरण घेऊया. आता चौथं उदाहरण पहा. 1/13 कंसामध्ये 7 अधिक 2 गुणिले 5 अधिक 11 अधिक 2 गुणिले 13. आता अगोदर आपण कंसातले आतले सगळे ज्या प्रक्रिया आहेत त्या करून घेऊ. मग कुठं काय आहे, याची बेरीज आहे, इथं गुणाकार आहे, परत इथं हे गुणाकारच आहे, इथं गुणाकार आहे, ही बेरीज आहे. तर बेरजानंतर करू आपण. म्हणजेच 1/13 कंसामध्ये 5 2 10, 10 गुणिले 11, 11 10 110, 7 अधिक 110, एवढ्याचं उत्तर काय आलं 110 आलं. अधिक 13 2 26. पहा, आता कंसातल्या सगळ्या संख्यांची आपण बेरीज करू. मग 1/13 अधिक 7 आणि 0, 7 आणि 6 13ला 3, हातचे आले 1, 2 आणि 1 3 हातचा, आणि इथला 1 4, आणि एकासोबत मी सोडायला काहीच नाही, तर 0 0 म्हणजे 1, 143 आलं, खाली छेद 1. आता सॉरी, हां इथं बेरीज दिलं बरं का मी. हा कंस आहे, कंस कोणताही असेल तर इथं काय असतो, गुणाकाराचा संबंध असतो. आता 13ने अंशाला आणि छेदाला भाग जातो का बघू. 13 1 13, 13 1 13, उरला 1, 1 दशक 3 13 होतं, 13 1 13, आणि 11 1 11 उत्तर आलं. म्हणजेच हां, पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. पहा, इतक्या साध्या सोप्या पद्धतीनं हे गुणाकाराचं आपण पदावलीचं गणित काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे. 2022 साली आलेलं गणित आहे. आता आपण 5वं उदाहरण घेऊ. चौथं झालं. आता हे 5वं उदाहरण आहे. 20 भागिले 5 भागिले 2 अधिक 16 भागिले 8 कंसात गुणिले 2 अधिक 10 भागिले 5 कंस बंद पुन्हा गुणिले 3 अधिक 2. आता पहा, आपल्याला अगोदर कंस सोडून घ्यावं लागेल. 20 भागिले 5 म्हणजे 5नं 20ला भाग घालायचा, 5 चोक 20, 4 भागाकार येतो. किंवा आपण इथं बघू 20 भागिले 5, 5 1 5, 5 चोक 20, म्हणजे याचं उत्तर काय आलं 4 भागिले 2 अधिक 16 भागिले 8, 16 भागिले 8, 8 1 8, 8 2 16, 2 आलं, गुणिले 2 अधिक 10 भागिले 5, 5 2 10 येते, आपल्याला ती करायची गरज नाही, गुणिले 3 अधिक 2 5. आता परत इथला भागाकार अगोदर आपल्याला करावं लागेल. 4 भागिले 2 म्हणजे बेदोनी 4, 2 अधिक 2 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 5, हे उत्तर आलं. म्हणजे ह्याचा भागाकार केल्यामुळे काय झालं 2 आलं. पहा, 4 भागिले 2 बेदोनी 4. मग इथला अगोदर गुणाकार करावा लागेल, इथला गुणाकार करावा लागेल.
आता पहा 2 अधिक बेदोनी 4 अधिक 5 दोन्ही 10 म्हणजे 10 अधिक 4 अधिक 2 4 आणि 2 6 6 आणि 10 16. पर्याय क्रमांक सी हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. हे दिसायला गणित इतकं किचकट वाटलं, पण त्याच्याकडं अजिबात न घाबरता नीट लक्ष देऊन जर पाहिलं तुम्ही तर ते गणित काहीच अवघड नसतं. कुठल्याही गणिताचं हेच असतं, थोडंसं डोकं शांत ठेवून जर त्या गणिताबद्दल आपण विचार केला तर आपल्याला ते गणित अवघड वाटणार नाही. आणि पहा 1 2 3 पायऱ्यामध्ये आपण हे गणित संपवलं. याच्याकडे लांबून पाहिल्यानंतर वाटतं अरे बापरे काय मोठं गणित आहे, किती किचकट दिसतंय, फार मोठ्या प्रक्रिया याच्यामध्ये दिसतात, पण तसं काही नाही. आता याच्यानंतर आपण 6वं उदाहरण पाहू. आता 6वं उदाहरण बघू आपण. 36 वजा हा महिरपी कंस म्हणतात ह्याला, मोठा कंस, अधिक 18 अधिक हा चौकोनी कंस 14 वजा हा साधा कंस 15 वजा 8 भागिले 4 गुणिले 2. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं हे तिन्ही कंस आल्यानंतर काय करायचं, ते कंचे भाग उभे व झालं कंस सोडवायचा सगळ्यात अगोदर. पण 3 कंस आले मग त्याच्यातला कोणता सोडवायचा, तर हा जो आतला कंस आहे त्याला अगोदर मोकळं करायचं, बाकी जशाच तसं. हे पहा हे 36 जशाच तसं लिहिलं, हे महिरपी कंस तसाच लिहिला 18 अधिक हा चौकोनी कंस तसाच लिहिला 14 वजा. आता याच्यामध्ये काय केलं मी, अगोदर भागाकार 8 भागिले 4 8 भागिले 4 4 1 4 4 2 8. याचं उत्तर काय येते 2 येते. बेदोनी 4 म्हणजेच 15 वजा पहा याचा भागाकार काय आला 4 2 8 2 आला आणि पुन्हा आलेल्या भागाकारासोबत ह्या 2चा गुणाकार बेदोनी 4. मग हा कंस पहा. मग 36 वजा 18 अधिक 14 वजा 15 मधून 4 गेले किती राहिले 11. आता ह्या कंसाच्या बाहेर निघू आपण, एक कंस कटला आपला पहा. मग 36 वजा 18 अधिक 14 मधून 11 गेले, 4 मधून 1 गेले 3 राहिले, 1 मधून 1 हा बी कंस कटला, ह्याची वजाबाकी केली. आता राहिला हाच कंस. आता 18 आणि 3 आता हे बेरीज आहे 19 20 21. मग 36 वजा 21 बरोबर या ठिकाणी उत्तर 6 मधून 1 गेले 5 राहिले, 3 मधून 2 गेले 1 राहिले, 15 हे उत्तर आलेलं. पर्याय क्रमांक डी या ठिकाणी हे उत्तर आहे. पहा हे कंस पाहून 5वीचे विद्यार्थी आहात तुम्ही, तुम्हाला थोडंसं गोंधळल्यासारखं होतं, परंतु गोंधळून जायचं अजिबात नाही. तुम्हाला सांगितलं ह्या कंसाचा क्रम आहे आणि फार सोप्या क्रिया आहे. तो 8 ने 4 ला भागायचं, 4 2 8 2 ने 2 ला गुणायचं, बेदोनी 4. 15 मधून 4 काढायचे, 15 मधून 4 गेल्यावर किती उरतात 3 उरतात, 11 उरतात. मग 14 मधून 11 काढायचे, 14 मधून 11 काढल्यावर 3 उरले, 18 आणि 3 21 झाले. आणि ह्या 36 मधून 21 काढले 15 उरले, 1 2 3 4 पायऱ्यात गणित झालं. इतकं सोपं हे गणित आहे. आता 7व्या गुणाकाराकडे म्हणजे 7व्या उदाहरणाकडे आपण जाऊया. 7वं उदाहरण घेऊ. आता 7वं उदाहरण आहे 24 भागिले 5 चे 3/5 गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5 आणि कंस बंद, साधा कंस आहे. फक्त इथे एक अक्षर आले चे. मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की चे म्हणजे गुणाकार, सरळ सरळ हे करायचं. मग इथं आपण घेऊया 24 भागिले 5 ह्याच्या खाली काही नाही म्हणजे 1, ह्याच्या खाली काही नाही म्हणजे चे म्हणजे गुणाकार 3/5 गुणिले 3/1 अधिक 16 वजा 3 गुणिले 5 कंस बंद केला. पहा आता अगोदर आपल्याला भागाकार करायचा आहे, म्हणजे अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने भागाकार करू. भागाकार गुणाकार आहे काय हरकत नाही, 5 1 5 5 1 5. आता 24 भागिले 3 आहे, मग 3चा पाडा 8 पर्यंत म्हणला, 8 त्रिक 24 म्हणजेच 8 गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5 आलं. आता हे 8 कुठून आलं, तर इथं काय राहिलं होतं, एक पायरी आपण वाढवून घेऊया वाटल्यास. तुम्हाला सांगतो की 24 भागिले 3 गुणिले 3 हे खाली काही नाही म्हणजे 1 अधिक 16 वजा 3 गुणिले 5. आता तुमच्या लक्षात येईल. मग 24 भागिले 3 24 भागिले 3 3 8 24. याच्याबद्दल मी काय लिहिलं
तर 8 लिहिलं गुणिले आता खालचं 1 काढून टाकलं तरी ते खाली 1 राहतच गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5. आता गुणाकार अगोदर करू आपण. 8 त्रिक 24 अधिक 16 वजा 3 5 15. आता बेरीज वजाबाकी ज्या सिक्वेन्स नाही त्या केली तरी काही फरक पडत नाही. म्हणजेच 6 4 10 हातचा 1 2 1 3 1 4 वजा 15 बरोबर. शून्यामधून 5 जात नाही मग येणे उसना दिला इथे राहिले 3. 10 मधून 5 गेले 5 राहिले 3 मधून 1 गेला 2 राहिले. उत्तर आलं 25. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. फक्त चे हा लक्षात घ्या आणि इथं आपण भागाकार अगोदर करते भागू बेव इथला भागाकार सगळा संपवला अगोदर मग गुणाकाराकडे गेलो मग बेरीज वजाबाकी या प्रक्रिया केल्यात. हे झालं 7वं उदाहरण. आता 8व्या उदाहरणाकडे आपण जाऊया. आता 8वं उदाहरण बघा. 2002 भागिले 13ची 11 पट. एखाद्या संख्येची 2 पट म्हणलं आपण दुप्पट. 5ची दुप्पट 5 दोन्ही 10. 20ची दुप्पट 20 दोन्ही 40. तसंच आहे 13ची 11 पट म्हणजे 13 गुणिले 11. आता 2002 भागिले कंसात 13ची 11 पट म्हणजे 13 गुणिले 11. आता अगोदर आपल्याला पदावलीच्या नियमाप्रमाणे भागाकार करायच्या अगोदर ही कंस सोडवणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच 2002 भागिले 11 त्रिक 33ला 3 हातचे आले 3 11 1 11 आणि 3 12 13 14 143. आता हा भागाकार करायचा आहे. 143 भागिले 2002. आता 143 200ला भाग जातो. मी आता शून्याचे भाग इथं घालत बसत नाही. डायरेक्ट 143 1 143. शून्यामधून 3 जात नाही. शून्याने ह्याच्याकडे उसना मागितला ह्याच्या ह्याने 2ने याला उसना दिला. इथं झाली 10 10ने इथं उसना दिला इथं राहिले 9 10 मधून 3 गेले 7 9 मधून 4 गेले राहिले 5. आता वरून घेतला 2 572 आलं. मग 3च्या पाडा 12 एकक येईपर्यंत आपल्याला म्हणायचा म्हणजे आपण उत्तराच्या जवळ जातो. 3चा पाडा 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 म्हणजे 143चा पाडा मला येत नाही पण मी 4 गुणून त्याचा पाडा तयार करू शकतो. 4 त्रिक 12ला 2 हातचा आला 1 4 चौक 16 आणि 1 17 4 1 4 आणि हातचा आलेला 1 5 572 बरोबर आले की 143 गुणिले 4 बरोबर 572 आलं. बाकी आली 0 म्हणजेच उत्तर काय आलं असेल याचं तर 14. आपण पर्यायात शोधू. हां पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे. पहा म्हणजे अतिशय हे गणित परीक्षेला नव्हतं आलेलं कधी परंतु एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की अवघडात अवघड सुद्धा गणित आपण कसं सोपं करतो. आता 9वं गणित घेऊ आपण. सगळे 11 उदाहरणं या स्वाध्यायामध्ये आहेत. आता हे 9वं उदाहरण आहे. या ठिकाणी 16 रिकामी चौकट आहे डब्बा आहे 8 पुन्हा रिकामा डब्बा आहे 4 पुन्हा रिकामा डब्बा आहे 2 पुन्हा रिकामा डब्बा आहे 3 बरोबर 12. हे विधान सत्य होण्यासाठी चिन्हांचा क्रम पुढीलपैकी कोणता. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये ए मध्ये अधिक इथं बसेल त्यानंतर भागाकार नंतर वजाबाकी नंतर गुणाकार हा क्रम आहे. पर्याय क्रमांक बी मध्ये बेरीज गुणाकार भागाकार वजाबाकी. सी मध्ये भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी आणि डी मध्ये बेरीज गुणाकार वजाबाकी भागाकार अशी चिन्ह आहेत. मग आपण एक एक ठेवूनच पाहावं लागेल आपल्याला कारण काय की हे चिन्ह ठेवल्यानंतर त्याचं उत्तर 12 आलं पाहिजे. ते विधान सत्य होण्यासाठी कोणत्या क्रमाने चिन्ह ठेवावी लागतील. मग 16 हा डब्बा आहे 8 पुन्हा डब्बा 4 पुन्हा डब्बा 2 पुन्हा डब्बा आणि 3 बरोबर 12. हे उत्तर येतं का हे पाहण्यासाठी आपल्याला बरोबर 12 हां बरोबर लिहिले आपण. आता आपण पहिला पर्याय ठेवून बघू. या ठिकाणी बेरीजचं चिन्ह दिलं पहिल्यामध्ये. दुसरा आहे भागाकार तिसरा आहे वजाबाकी चौथा आहे गुणाकार. आता इथं काय करावं लागतं या क्रमाने म्हणजेच मी पुन्हा पदावली लिहितो 16 अधिक 8 भागिले 4 वजा 2 गुणिले 3 बरोबर 12. हे 12 येते का. जर 12 आलं तर हा पहिला चिन्हाचा क्रम बरोबर आहे हे आपण समजू शकतो. मग अगोदर भागाकार करावा लागतो 8 भागिले 4
काय होईल 16 अधिक 4 दोन्ही 8 2 आलं वजा 2 हे 2 लिहिलं गुणिले 3 म्हणजे हे 2 लिहायची गरज नाही परत भागाकाराच्या नंतर गुणाकार करू आपण 3 दोन्ही 6 बरोबर आता किती येते बघू 16 आणि 2 18 18 वजा 6 बरोबर किती आलं 12 आलं म्हणजे हे बरोबर उत्तर आलं कारण पर्यायामध्ये अगोदरच उत्तर दिले त्यासाठी आपण पहिलाच क्रम ठेवून बघितला होता म्हणजे उत्तर आहे पहिला या क्रमाची ने जर चिन्हाची मांडणी केली तर उत्तर 12 येतं त्यामुळं पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे. आता आपण 10वं उदाहरण पाहू 9वं झालेलं आहे. आता हे 10वं उदाहरण आहे हा मोठा महिरपी कंस आहे त्याच्यानंतर चौकोनी कंस आहे 180 वजा 5 गुणिले 3 हा छोटा कंस अधिक 20 पुन्हा चौकोनी कंस बंद झाला वजा पुन्हा दुसरा चौकोनी कंस सुरू झाला त्यानंतर छोटा कंस 2 गुणिले 11 वजा 4 अधिक 3 तो छोटा कंस बंद झाला चौकोनी कंस बंद आणि मोठा कंस बंद. पर्याय दिलेले आहेत 530 170 124 आणि 545. आता आपल्याला मी मागे सांगितल्याप्रमाणे कंस सोडवण्याचा क्रमांक हा क्रम अगोदर सोडावा लागतो. हे छोटे जे कंस आहेत याला अगोदर सोडून घ्यावं लागतं म्हणजेच हा कंस तसाच ठेवला आपण हा चौकोनी तसाच ठेवला 180 वजा 5 त्रिक 15 अधिक 20 हा कंस आला. आता वजा हा दुसरा कंस 11 दुनी 22 छोटा कंस सोडवला मी 22 वजा 4 आणि 3 7 हा पण कंस सोडवला. आता फक्त महिरपी कंस आणि चौकोनी कंस राहिलेले आहे. आता पहा या ठिकाणी 180 वजा 15 अधिक 20 मग 180 मधून 15 गेले 0 मधून 5 गेले जात नाहीत मग याने याला उसना दिला इथं झाले 10 मधून 5 गेले 5 राहिले इथं राहिले 7 मधून 1 गेला 6 राहिले अधिक 1 जसे असतं तसं अधिक 20 हा कंस इथंच क्लोज करू आपण वजा 22 मधून 7 गेले किती राहिले तर 15 राहिले. आता हा मोठा कंस जशाला तसा ठेवला मग 165 अधिक 20 0 5 आणि 0 5 6 2 8 185 वजा आता हा कंस कटला वजा 15 आता फक्त मोठा कंस राहिला 5 मधून 5 गेले 0 राहिले 8 मधून 1 गेले 7 राहिले एकातून जायला कोणी नाही उत्तर आलं 170. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलं. पहा फक्त कंस सोडवत गेलो आणि क्रमानं मी तुम्हाला ज्या क्रमानं कंस सोडवायला सांगितलेलं आहे त्याच क्रमानं आपण कंस सोडवत गेलो. अगोदर छोटा कंस सोडवला त्यानंतर चौकोनी कंसातून बाहेर निघलो आणि सगळ्यात शेवटी आपण हा बाहेरचा जो महिरपी कंस होता हा इथं काढता आला नाही सरळ 6 काढल्यासारखे काढले ते अशा पद्धतीनं हा कंस शेवटी आपण सोडवला. आता शेवटचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 11 हे झाल्यानंतर आपण ते पाहू. आता 11वं उदाहरण पहा 101 गुणिले 0 गुणिले 11 ची किंमत आहे. सगळीकडे जर गुणाकाराची चिन्ह असतील आणि 0 गुणाकारात असेल तर काही पाहायचं नाही. आपल्याला माहिती आहे आपण शिकत आलो कोणत्याही संख्येला 0 न गुणाकार केला असता उत्तर काय येतं 0च येतं. मग 101 गुणिले 0 बरोबर 0 0 गुणिले 11 बरोबर 0 काही इथं पाहायचं काम नाही. पर्याय क्रमांक सी 1 सेकंदात ह्याचं आपल्याला काय होतं उत्तर येतं. हे गणित कधी आलेलं आहे पहा 2017ला आलेले गणित आहे. फार सोपं गणित हे हातातले मार्क परफेक्ट आपल्याला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय 7.1 आपण सोडवला. तुम्ही लक्षपूर्वक पहा. अशा प्रकारचे उदाहरणं हे स्वाध्यायामधले आहेत. त्याच्या अगोदर सरावासाठीचे उदाहरणं असतात ते पहा. त्यानंतर काठिण्य पातळी वाढवणारे उदाहरणं पहा. त्यातलं एखादं उदाहरण कळत नसेल तर खाली कॉमेंटमध्ये टाका आपण त्यावर सुद्धा सोल्युशन देऊ. निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.